नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज आहे रविवार. गणपती आले आणि गणपती जाईलही, म्हणजे किती फास्ट दिवस जात आहेत आजकाल. तर आज मी बनवत आहे इथे मेदूवडा. तर मी सांबार नाही बनवणार आहे, कारण की मी कालच सांबार बनवलं होतं, म्हणून म्हटलं आज मेदूवडा चटणीच बनवायची. तर त्यासाठी मी काल रात्रीच उडदाची डाळ आणि थोडेसे तांदूळ भिजत ठेवले होते. सगळं पहिलं जे काही फ्रीजमधलं सामान जे काही लागणार होतं ते मी सगळं बाहेर काढून एकदमच ठेवते, म्हणजे सारखा फ्रीज ओपन करायची गरज लागणार नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हे जे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते कुठून ऑर्डर केले. तर मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले. आजकाल बरेच चालले आहेत, बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे स्टोरेज बॉक्सेस आपल्याला बघायला मिळतात. तर मी हे तिकडनंच ऑर्डर केले आहेत. छान राहतात, भाज्या फ्रेश राहतात. तर इथे मी पहिलं सर्वात प्रथम जे काही वाटण्यासाठी लागणार होतं आलं ते मी बारीक चिरून घेतलं. आता हे मी मिक्सर लावून घेते आणि तोपर्यंत मी सगळं जे काही कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची जी काही लागणार आहे ते मी बाहेर काढून ठेवले. आपण हे वाटण करून घ्यायचं. ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे, एकदम जाडसर आपल्याला वाटायचं आहे, तरच आपले वडे प्रॉपर बनतील. अदरवाईज ते एकदम भजीसारखे होतील. आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे पीठ ना हलकं होतं आणि आपले मेंदूवडेसुद्धा एकदम हलके बनतात. तर मी इथे कोथिंबीर आणि जी काही मिरची, कढीपत्ता सगळं काही कट करून घेते. आजकाल बाजारात कोथिंबीर एवढी महाग मिळत आहे की घेण्यासाठी सुद्धा थोडा विचार करावा लागतो, पण आपल्याला लागतेच, त्यामुळे ती घ्यावीच लागते. सो माझ्या इथे पुण्यामध्ये ही 60 रुपयाला एक गड्डी मिळते. सो जिथे वापरायचे तिथेच मी जनरली आता ही कोथिंबीर वापरते सध्या तरी. सो मी हे सगळं घालून घेतलं. ह्याच्यात मी हळद, मीठ देखील घातलं आणि छान व्यवस्थित फेटून घेतलं. आता इथे आपल्याला आपलं पीठ हलकं झालं आहे का हे पाहण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात एक छोटासा गोळा टाकायचा. जर तो पटकन वरती आला फुलून, म्हणजे आपलं पीठ हलकं झालेलं आहे. तर आता मी एका बाजूला तेल ठेवलं आणि गरम झालं की त्याच्यामध्ये वडे घालायचे. पहिलं आपल्याला हाताला पाणी लावायचं, म्हणजे कसं पटकन ते सुटतात, वेळ लागत नाही, आपल्या हाताला चिकटून बसत नाही. हाताला पाणी लावायचं आणि मग हाताने वडे करायचे. आपल्याला काहीच कावेलता किंवा ह्याच्यावर दुसऱ्या कुठच्या गोष्टीवर करण्याची गरजच लागत नाही. असे पटापट होतात मेंदूवडे. हे माझे झालेले आहेत मेंदूवडे. सकाळचा मस्त पोटभरीचा नाश्ता केला ना की पूर्ण दुपारपर्यंत तरी भूक लागत नाही, त्यामुळे हा असा पोटभरीचा नाश्ता केला की मस्त एकदम. तर आज आपण इथे आता अजून एक मी तुम्हाला डिश दाखवणार आहे. तर रविवार असल्याकारणाने आणि गणपतीसुद्धा होते माझ्या घरी, त्यामुळे गणपतीसाठी भरपूर सारी फळे आली होती. तर एवढी फळे आता एकदम खाणं शक्य होत नाही आणि फळं खराब होत चालली होती. तर म्हटलं नेहमीप्रमाणे चला फ्रूट सॅलड बनवूया. तर इथे मी फ्रूट सॅलडची तयारी करून घेत होती. सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेतली फळं जी काही होती ती. आताच्या बाजारात खूप मस्त मस्त फळं येतात, एकदम फ्रेश वाटतात घ्यायलासुद्धा, कारण की गणपतीमध्ये फळं एकदम फ्रेश असतात, वातावरणही खूप छान असतं. त्याच्यामुळे आता मी ही जे सफरचंद आहे, पेर आहे, डाळिंब आहे, मी केळी घेतली नाही आहेत, कारण की आमच्या घरात सर्वांना, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, खूप खोकला वगैरे झाला आहे. त्यामुळे मी फक्त इथे सफरचंद, पेर, डाळिंब घेतला आणि थोडेसे फ्रूट्स घेतले होते. माझ्याकडे पेरू वगैरे देखील आहे, पण मी सध्या म्हटलं नको, ते मी पॅक करून फ्रीजमध्येच ठेवून दिलं आहे. जेव्हा बरं वाटेल तेव्हा म्हटलं खाऊ. तेच ना, कारण की गणपतीला एवढी फळं आलेली आहेत ना की तर ती कशी संपवायची. मागे मी केळी होती, त्याचे वडे वगैरे करून संपवलेलं, थोडेसे पॅनकेक केलेले, असं करून ती केळी संपवली. कारण केळी कसं लवकर खराब होतात, बाकीची फळं ॲटलिस्ट फ्रीजमध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो. त्यामुळे जी काही अर्धी फळं मी आता इथे कस्टर्डमध्ये वापरते. मी ऑलरेडी इथे कस्टर्ड सकाळीच बनवून ठेवलेलं, मस्त गारही झालेलं. आता त्याच्यात ही मी सगळी फळं घालते. माझी फळं थोडी जास्तच झाली आहेत, पण म्हटलं चला ह्याने फळं पोटात जातील. मुलं अशी फळं खायला थोडा आळस करतात, पण अशी पटकन खातात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट करा. तोपर्यंत बाय.